जेव्हा घरातल्या श्रींसमोर जेव्हा आपण निर्माता म्हणून यायचा ठराव झाला तर मग काय सभागृहात गदारोळ होता की नेमकं काय? नाही गदारोळच होता. कारण त्याला मी म्हणजे त्याला ही सवय नाही आहे डिरेक्टर म्हणून की ऐक ना हे नाही मिळणार आहे आपल्याला, हे ऐकायची सवय नसल्यामुळे सुरुवातीला जरा गदारोळच झाला. पण मी नशिबाने असा माणूस पकडला होता बरोबर की जिथे प्रसादला मला कन्व्हिन्स करणं थोडं सोपं गेलं. मग आम्ही दोघं बसायचो, ऐक ना प्रसाद नाही आहे बजेट, मध आहे मध, एक चमचा मध. करेक्ट. आणि तसा मग तो पण थोडासा मोल झाला. आणि नवरा म्हणून नाही, मी अगदी प्रामाणिकपणे दिग्दर्शक म्हणून सांगते की प्रोड्युसरच्या बजेटप्रमाणे बजेट फ्रेंडली, की प्रोड्युसरला त्रास होऊ नये आणि प्रोड्युसरचा पैसा शक्य तितका वाचावा याचा प्रयत्न करणारा दिग्दर्शक येतो. त्यामुळे आम्हालाही त्याची मदतच झाली. होय ना, जमलं सगळं. येस जमलं. आणि तोही प्रोड्युसर आहेच की. हो, म्हणजे आम्ही फक्त आमचे नाही त्याचेही पैसे वाचवतच होतो. तुम्ही ठरवलंच होतं ना सगळंच पहिलं वेळेला बाबा लक्षपूर्वक करायचं, सगळं काही व्यवस्थित झालं आणि मजा आली. आम्ही केल्यामुळे आम्हाला पाहिजे तो सिनेमा आम्ही बनवू शकतो. नाही, आणि मला काय वाटतं या निमित्ताने ना की मी जो अनुभव घेतला, मला असं वाटतं मी आता 20-22 वर्ष पूर्ण हाऊसवाईफ होते, कम्प्लीट घरीच होते. त्यामुळे घर सांभाळणं, भाज्या आणणं, किराणा मालाची यादी करणं, हे काम केल्यामुळे ना मला असं वाटतं हा अनुभव मला खूप कामाला आला. एक रुपया मी कुठे वाचवू शकते, मी कुठे काय पैसे कुठे मी ह्याच्याऐवजी हा ऑप्शन देऊ शकते का. आणि मला जेन्युअनली हा अनुभव आला. हे बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, मला खरोखरच असं वाटलं की मराठी फिल्म आपण जर ठरवली तर एका ठराविक, म्हणजे आता त्याचा विषय बघून, मी असं नाही म्हणत प्रत्येक फिल्म, काही फिल्मचं बजेटच मोठं असतं, काही फिल्मचा विषयच मोठा असतो. पण मला असं वाटतं की जर ठरवलं ना तर आपण एका काय म्हणूया सगळ्यांना हाताशी धरून, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ते अचीव करू शकतो एका सर्टन लेवलपर्यंत.